गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच श्रीपाद श्री वल्लभांचे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। श्रीपाद श्री वल्लभ म्हणतात, जरी जन्मजात स्वभाव जरी वाईट असला तरी तो भक्ती अभ्यासाने खात्रीनुसार सुधारता येईल। ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यात मुख्य फरक म्हणजे ज्ञानी अभिमान टाकतात तर अज्ञानी लोक तो वाढवतात। लोकांनी जे करू नये असे आपल्याला वाटते ते आपण सुद्धा स्वतः कधीच करू नये। आकाशाला भिवून पळाले तरी कुठेही आकाश हे असणारच, त्याचप्रमाणे कोठेही गेलो तरी देह मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्या बरोबर येणारच। म्हणून आपल्या वाटेला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे। आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी परमेश्वर आहे हे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्म वाईट कर्म हातून घडणारच नाही। जेथे तुम्ही राहता तेथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते, हीच त्याची खरी कृपा होय। श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्येने होत नाही। आपल्या गुरुने सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमधर्म होय। गुरु म्हणजे साक्षात परमात्मा, त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या। याहून वेगळे काही करण्याची गरज नाही। अशांत मनाला नियंत्रण करणे नक्कीच अवघड आहे, पण सराव केला तर आपण आपल्या मनावर ताबा नक्कीच प्राप्त करू शकतो। ज्याच्या मनात ईश्वर भक्ती निर्माण झाली त्याला सृष्टीच्या प्रत्येक कणकणात देव दिसू लागतो। ह्या सृष्टीत जे काही घडते ते आपल्या चांगल्यासाठीच घडत असते हे ज्याला समजले तो कधीही नशिबाला दोष देत नाही आणि देवाकडे तक्रार करत बसत नाही। अज्ञानी व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत असतो आणि बुद्धिमान व्यक्ती सर्वांच्या फायद्याचा सुखाचा विचार करतो। जर आपण आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागते। आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे। प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण कला कौशल्य आणि सामर्थ्य असते, म्हणून कधीच कोणाला कमी लेखू नका, कारण प्रत्येक जण आपल्या क्षेत्राचा राजा असतो। स्वतःला सुखी ठेवायचे असेल तर कधीही इतरांना दुःख देण्याचे पाप स्वतःच्या डोक्यावर घेऊ नका। कुणाचे वाईट करायला वाईट काम करायला कुठलीही मेहनत करावी लागत नसते, ते लगेच होऊन जाते। पण त्याच जागी जर एखाद्याचे चांगले करू इच्छितो तेव्हा खूप संघर्ष करावा लागतो। एखाद्याला चुकी केल्याबद्दल समोरासमोर तोंडाने बोलून माफी द्यायला एक क्षण सुद्धा लागत नाही, पण त्याच ठिकाणी त्या व्यक्तीस मनापासून माफ करायला आपले अर्धे आयुष्य निघून जात असते। जशी वागणूक इतरांनी आपणास दिली आपणास अजिबात आवडत नसते, तशी वागणूक आपण इतरांना देखील कधीच देऊ नये। कर्म करणे आपल्या हातात, त्याचे फळ द्यायचे की नाही ते देवाच्या हातात आहे, ते प्रकृतीच्या हातात आहे। तुम्ही फक्त चांगले कर्म करा। जेव्हा एखादी समस्या जन्माला येते तेव्हा त्याचे उत्तरही त्याच्यासोबत जन्माला येते। ज्यांना तुमची कुठलीही पर्वा नाही अशा व्यक्तीमागे विनाकारण धावत बसण्यापेक्षा जीवनात एकटे चालायला शिका। आपण कमावलेले नाव ऐश्वर्य धन प्रतिष्ठा हे सर्व काही अहंकारामुळे गमावण्याची वेळ येत असते। मानवाच्या विनाशाची काही प्रमुख कारणे आहेत: काम क्रोध लोभ निद्रा भय आणि आळस। ह्यावर ताबा ठेवा। क्रोध हा माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो आणि बुद्धी भ्रष्ट झाली
की आपण स्वतःचे नुकसान करत असतो. जर निर्धारित ध्येय प्राप्त करत असताना आपला पराभव झाला तर आपले ध्येय बदलू नका. ते ध्येय प्राप्त करण्यासाठी तुमची पद्धत बदला. आपले कर्म हीच आपली खरी ओळख. धर्म आपल्याला जीवनाचा रस्ता दाखवतो, पण कर्म हेच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवत असतात. कोणाला काही देताना कधीही अहंकार करू नये. तसेच उपकाराची भाषा दाखवू नये. काय सांगता येतं त्या व्यक्तीच्या मागच्या जन्मीचे ऋण तुम्ही आज ह्या जन्मी फेडत असाल. वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट दिवस चालू आहेत तर लवकरच चांगले दिवस देखील येणार असतात. फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे, कारण एवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते. जो व्यक्ती आपले कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही, स्वतः देव देखील त्याचा आदर करत नाही, त्याला मदत करत नाही. कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, कारण धर्म केल्यावर आपण देवाकडून विविध गोष्टी मागत असतो, त्याची अपेक्षा करत असतो. पण कर्म केल्यावर देव स्वतः आपल्याला त्या गोष्टी न मागता देत असतो. आयुष्य आपणास तेव्हा कठीण वाटू लागते जेव्हा आपण स्वतःत बदल न करता परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो. आयुष्यात कशीही वेळ येऊ, त्यात कुटुंबाची साथ असायला हवी, कारण जीवनात सुख असेल तर ते वाटले जाते आणि दुःख असेल तर ते देखील सर्व मिळून वाटून घेतात. फळाची अपेक्षा सोडून कर्माचे पालन करणारा व्यक्तीच आपले आयुष्य सुंदर आणि यशस्वी बनवत असतो. माणूस हा आपल्या विचाराने निर्माण झालेला असतो. जसा तो विचार करतो तसाच तो बनतो देखील. त्यामुळे विचार बदला म्हणजे आयुष्य बदलेल. जर तुम्ही तुमच्या जीवनात देवाच्या शिकवणीचे पालन केले तर तुम्हाला यशाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करण्याची गुरुकिल्ली मिळालीच म्हणून समजा. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा, चांगल्या मनोकामना पूर्ण हो, हीच श्रीपाद श्री वल्लभांचरणी प्रार्थना. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.